नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया कांचन वृक्षाविषयी. मराठीत या वृक्षाला देवकांचन वृक्ष असंही म्हणतात, तर इंग्लिशमध्ये याला पर्पल ऑर्किड ट्री असं नाव आहे. हे मूळचं भारतीय उपखंडातील एक आकर्षक झाड आहे. याच्या आकर्षक आणि सुगंधी गुलाबी किंवा जांभळ्या फुलांसाठी हे झाड बागांमध्ये अथवा रस्त्याच्या कडेला लावलं जातं. ऑर्किडसारख्या दिसणाऱ्या या फुलांचा आकार साधारणपणे 5 इंचाचा असतो. या झाडाला हिवाळ्याच्या शेवटी किंवा वसंत ऋतूत म्हणजेच फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान फुलं येतात. या झाडाची फुलं सुवासिक असल्यामुळे मधमाशा त्याकडे आकर्षित होतात. काही ठिकाणी कांचन वृक्षाच्या कोवळ्या पानांची आणि कळ्यांची भाजी, रायतं आणि लोणचं बनवलं जातं. फुलोऱ्यानंतर या झाडाला 12 इंच लांब, पातळ आणि सपाट तपकिरी रंगाच्या शेंगा येतात. या शेंगांमध्ये 15 ते 20 बिया असतात. या शेंगा झाडावर असतानाच फुटतात व त्यातील बिया जमिनीवर पसरल्या जातात. दिसायला तर हे झाड आकर्षक असतंच, पण यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही आढळून येतात. आयुर्वेदात या वनस्पतीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. याच्या पानांचा व सालांचा वापर मधुमेह तसेच यकृताच्या विकारांवर उपचारासाठी केला जातो. यात अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. या वनस्पतीची पानं 2 भागात विभागलेली असतात आणि हृदयाच्या आकारासारखी असतात. कांचन वृक्षाची पानं आणि आपट्याची पानं यात बऱ्याचदा गोंधळ होऊ शकतो. हे झाड 5 ते 10 मीटर उंच वाढतं. याला पूर्ण सूर्यप्रकाश आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. बिया किंवा फांद्यांच्या सहाय्याने याची सहज लागवड करता येते. कांचन वृक्षाविषयीची माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. या वृक्षाविषयी तुम्हाला अजूनही काही माहीत असल्यास कृपया शेअर करा. निसर्गाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी मी सुरू केलेल्या या छोट्याशा मोहिमेत सहभागी व्हा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तुम्हीही लाईक करा आणि इतर निसर्गप्रेमी लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.